शुभेच्छा करेन. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा बुजुर्ग आणि शिक्षण विभाग पंचायत समिती बुजुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. आणि कार्यक्रमाचे उपस्थित असलेले आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि आपल्या इथे त्यांनी सेवा दिली असे साहेब, मला तुमचं नाव माहीत नाही, आताच आपला परिचय झाला. काका सर, गट शिक्षणाधिकारी दीपक मेघाने सर, शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व शिक्षक संघटनेचे सन्मानित पदाधिकारी, या कार्यक्रमाचे आयोजक आणि बाकीचे सर्व या मंचावरती असलेले आणि मंचाखाली सभागृहात बसलेले सर्व शिक्षक भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास शिक्षण विभागाचा 7वा ते 8वा कार्यक्रम गेल्या 2 वर्षामध्ये प्रज्ञाशोध परीक्षा आणि 4थी आणि 4थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षेचा कार्यक्रम तर इतर तालुक्यामध्ये खूप क्वचितच होतात. त्या तालुक्यामध्ये मात्र दरवर्षी या कार्यक्रमाचं अतिशय चांगले नियोजन वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून राज्य जुनी पेन्शन संघटना असेल, इतर सर्व संघटना असेल, त्या वतीने केलं जात आहे. याच पद्धतीने 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम असेल किंवा इतर देखील कार्यक्रम असतील, ते अतिशय चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन शिक्षण विभाग आणि सर्व संघटनेच्या निमित्ताने होत आहे. त्याचा देखील मला एक आनंद वाटतोय. कारण शेवटी जी मंडळी प्रयत्नामध्ये ज्यांनी निपुणता प्राप्त केलेली आहे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे, अशा सर्व शिक्षक शिक्षिका किंवा पालकांचा देखील याच्यामध्ये मोठा रोल असतो, तर त्यांचा देखील गुणगौरव होणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने आजचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यासाठी या सर्व मंडळी खूप मोठी धावपळ केली आहे. हा कार्यक्रम ॲक्च्युली मागच्या शनिवारी घ्यायचा नव्हतं. कार्यक्रमासाठी आपले सीओ साहेब आणि एस कार्तिकेय साहेब यांनी वेळ देखील दिली होती, पालकमंत्री साहेबांनी तर वेळ दिलीच होती. मात्र गेल्या आठवड्यामध्ये काही प्रशासकीय कारणास्तव हा कार्यक्रम आपल्याला आज घ्यावा लागला आणि शिवसाहेबांनी देखील या कार्यक्रमाला यायचं 100% फायनल केलं होतं. मात्र ग्रामविकास मंत्री महोदयांची यशदा पुणे येथे असणारी कार्यशाळा, कार्यशाळेसाठी जिल्ह्यात राज्यातील सर्व सीओ यांना बोलवलं असल्यामुळं माननीय शिवसाहेबांना अचानक केलं जावं लागलं. आणि आता माननीय शिवसाहेब देखील या कार्यक्रमासाठी निश्चित येणार होते आणि तुमचा गुणगौरव कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. हरकत नाही, पुढच्या कार्यक्रमाला ते निश्चित येतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. मात्र ह्या सर्व शैक्षणिक जे काय चढावड आहे, शैक्षणिक जे गुणवत्तेचं जे काही कामकाज आहे, त्याची चर्चा जी आता जिल्हा राज्य स्तरावर प्रदेश पातळीवर देखील खूप चांगल्या पद्धतीने आपली होत आहे. आपल्या प्रवीण कांबळे सरांचं देखील कौतुक करावं लागेल की जिल्हा परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या प्रायोगिकातून जे सिंगापूरचा दौरा झाला आणि त्या सिंगापूर दौऱ्यामध्ये सामील होत राज्यातील 48 जिल्हा शिक्षकांमधून 2 शिक्षक आपल्या तालुक्यातील होते ना, 2 शिक्षक आपल्या तालुक्यातील होते. अशा 2 शिक्षकांमध्ये प्रवीण कांबळे सर आणि आणखी कांबळे सर होते. त्यांनी इथल्या कर्तृत्वाची जे काही झलक आहे त्या सिंगापूरमध्ये दाखवलेली आहे. प्रवीण कांबळे सर आले काही तुमचा अहवाल देखील मी वाचला आणि अहवालामध्ये एक गोष्ट लक्षात आली की विमान प्रवासामध्ये प्रिया नावाची एअर होस्टेस देखील होते. म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात त्या गोष्टी राहतात की जेव्हा कधी पहिला विमान प्रवास होतो की नाही, त्यावेळी गेल्या आधी एक सेल्फी होणार, ते बोर्डिंग पास मिळाल्यानंतर बोर्डिंग पास तात्काळ नाही घ्यायचा, 10 मिनिट उगाच साईडला थांबायचं. काउंटरवरती देखील खूप चांगल्या पद्धतीने मनोरंजन आपलं होतं. आणि मग तिथून आतमध्ये गेल्यानंतर आता सगळ्यांनाच लिहिता वाचता येते ना, पण उगाच विचारायचं की हीच माझी सीट आहे का, तीच माझी सीट आहे का, असं आहे का, तसं आहे का. तर ह्या गमतीशीर गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात होतात. आम्ही देखील पहिल्यांदा विमान प्रवास केला तर आम्ही तिथे अशाच पद्धतीने एन्जॉय केला होता. शेवटी हसी मजाकची गोष्टी सोडून द्या, पण प्रत्येक गोष्ट करताना विमान प्रवास असेल, शिक्षण गुणवत्तेच्या संदर्भातलं कामकाज असेल, त्या गोष्टीचा अतिरिक्त बाळगत त्या कामाचा जर आनंद आपण घेत गेलो ना तर त्याचं टेन्शन कधी वाटत. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त वाचलेले आहात, तुमच्याकडे जास्त ज्ञान आहे. वेळोवेळी उदाहरण दिली जातात की सचिन तेंडुलकर जर गायब झाला असतं तर काय झालं असतं, पण सचिन तेंडुलकर
24 तासातले 10-12 तास मैदानावरती घाम गाळत होता आणि त्या कष्टातून जे काही त्याचं कर्तृत्व त्यानं सिद्ध केलं, त्या कष्टाचा आनंद त्याने घेतला म्हणून तो कदाचित सचिन झाला. आणि तशाच पद्धतीचा आनंद हे इथल्या आपल्या तालुक्यातील शिक्षक घेतात असं मला विशेषत्वानं जाणवतं. कारण जवळपास 10 वर्षामध्ये आम्ही 4 ते 5 जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. आपली ती परिस्थिती खूप चांगली आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागाची किंवा एखाद्या शाळाची. खास आपल्या तालुक्यातील परिस्थिती अतिशय चांगली आहे असं म्हणावं लागेल. गुणवत्तेच्या बाबतीतली, भौतिक सुविधांच्या बाबतीतली तर मग माझा वर्ग, माझी ओळख किंवा अशा जे काही उपक्रम जे लोकसभातून आपण केलेले आहे त्याच्यामुळं आपल्या भौतिक सुविधांमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीचं काम आपल्या तालुक्यामध्ये झालेलं आहे. तर खूप आम्हाला थोडासा याच्यामध्ये विरोधाभास दिसून येतोय की ह्या तालुक्यामध्ये आलेला शिक्षक तो त्या कुटुंबाचा भाग होतोय आणि त्याला ते जाणीव होत राहते की आपल्याला ह्या पद्धतीचं कामाचं कल्चर सुरू करायचं. आणि आपल्या तालुक्यातले शिक्षक जर दुसऱ्या तालुक्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात गेले तर त्यांना देखील तिथे काम करायची उर्मी मिळते. त्याच पद्धतीने आपलं हे कामकाज सगळं चालू राहणार आहे. आपण जास्त वेळ घेणार नाही कारण शाकाहारी बिर्याणी थंड व्हायच्या आत आपल्याला कार्यक्रम संपवावा लागणार आहे. पण ते शाकाहारीला बिर्याणी का म्हणतो तुम्ही ते मला समजत नाही. त्याला पुलाव तरी म्हणावा ना. ते जोक्स असतात ना की शब्दकोशामध्ये दाबण असते की नाही. दाबणचा अर्थ काय सांगितलेला आहे? दाबण म्हणजे मोठी सुई आणि सुईचा अर्थ काय सांगितलेला आहे? लहान दाबण. काय करायचं पण एका शब्दकोश तपासत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या आहेत आपल्यासाठी आणि कार्यक्रम होत आहेत ते खूप चांगले होते. राधानगरी मध्ये देखील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा वाटप कार्यक्रम झाला. त्यामध्ये देखील नियोजनापासून कार्यक्रमाच्या औपचारिक सर्व कार्यक्रमाच्या अंतिमतेपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने आपण नियोजन केलं. त्यामुळे देखील मला कौतुक करावं असं वाटतं. संघटनेचं देखील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य आपल्या तालुक्यामध्ये देखील असतं. तालुक्याचा अधिकारी म्हणून फक्त तालुक्याबद्दल बोलणार, तुमचं कर्तव्य जिल्हापर्यंत आहे, जिल्हापर्यंत तुम्ही मदत करत असणार आहे. पण जिल्ह्याबद्दल बोलण्याचा अधिकार मला नाही. माझ्या तालुक्यामध्ये देखील संघटनेच्या माध्यमातून खूप चांगलं काम होत आहे आणि त्या पद्धतीचे आम्हाला देखील मला तुमच्याकडे करायचे वाटतील. BS पाटील सर आलेत काय? आहेत ना? ओके. BS पाटील, मी मागच्या एका कार्यक्रमात मी हे सांगितलं होतं की संघटनांमध्ये कोण लोक काम करतात त्यांचं रेग्युलर कामकाज जरासं सो असतं. पण हे अपवाद आहे त्याला. कारण गेल्या वर्षी त्यांचा सन्मान आम्ही केला होता. होय, सन्मान्य संपत गायकवाड साहेब होते आपला कार्यक्रम आणि त्यावेळी तुम्ही बोलून दाखवलं होते की म्हणजे बोले पैसा चालेल त्याची वंदावी पाऊले जे म्हणतात की पहिल्यांदा आपलं कर्तृत्व शिक्षक म्हणून सिद्ध करणं आणि मग संघटनात्मक सर्व शिक्षकांच्या समस्या मांडणं ही मोठी गोष्ट आहे. अशाच पद्धतीचं कामकाज होत राहावं. गेल्या 3-4 वर्षामध्ये शिक्षक संघटनेतले बरेच सारे मंडळी आपल्याकडे विसरा देखील येतात. पण आमचं दुर्दैव की 60 महिन्यामध्ये त्यांचा PPO आमच्याकडे येतो. PPO म्हणजे काय? सेवानिवृत्तीचा आदेश आमच्याकडे येतो. तर ते महिन्याचं आपल्याला शिवसाहेबांनी भांडावं लागेल. ते ही मंडळी कर्तृत्व आहे त्याच्याबद्दल काही जमत नाही. पण खूप कमी कालावधीसाठी आमच्याकडे येतात. मग कोळंबकर सर असतील, हे सर तर आमच्या कार्यालयाला निघून गेल्यात, आमच्याकडे कार्यक्रमासाठी आले, ते ठीक आहे. त्यांचं प्रमोशन आहे. तुमचं रिटायरमेंट मला वाटतं तर जवळच आहे. एक वर्षातच येते. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशानंतर आमचे विस्ताराधिकारी शिक्षण आहे त्यांना खूप कमी कालावधी इथे मिळतो असं म्हणावं. काही हरकत नाही. पण जोपर्यंत हे कार्यरत असतात तोपर्यंत खूप चांगल्या काम करत जातात. परत एकदा या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. आपले गावचे कांबळे सर आहेत त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण काही दिवसांपूर्वी केलं होतं आणि रामायण सर आहेत त्यांची धावपळ मी बघत होतो. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये येण्यासाठी, शिवसाहेबांची भेट घेण्यासाठी किंवा कार्यक्रमाचं एकंदर आयोजन करण्यासाठी आणि त्याच्या पाठीशी मेघाणे सर आहेत, सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत. तर ह्या सर्वांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनंदन करतोय. व्हिडिओ सादरीकरणाच्या बाबतीत SCERTच्या माध्यमातून यश संपादन केलेल्या आणि खरं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त होतो सहभागी झालेल्या सर्व लोकांचं केलं पाहिजे कारण त्यांनी आपले प्रयत्न खूप चांगले केलेत. कारण माझा तुमचा परिचय खूप कमी लोकांसाठी, मला खूप 10-12 शिक्षक मंडळी माहिती आहे ज्यांचं काम कसं आहे ते मला माहिती आहे. जसं आमच्या देसाई सरांचा माझा परिचय आहे किंवा कांबळे सरांचं मला माहिती आहे. तेरोडीच्या शाळेमध्ये आमच्या इंग्लिश चांगलं बोलणाऱ्या आमच्या मॅडम आहेत. आलं काय आज आलेलं नाही थोडं. खूप चांगलं प्रभावी शैली आहे. हां ओके, नीता चौगले मॅडम आहे. असे कांबळे सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही केलं. तर असे खूप चांगल्या पद्धतीचं काम करणारे लोक आहेत.
असं तुमचं काम निरंतर राहूया. कारण शेवटी व्हिडिओ येतात जातात, पण गट शिक्षणाधिकारी संपत गायकवाड साहेबांच्यापासून जे काय ही जी काय मालिका सुरू झाली होती ती तशीच राहिलेली आहे आणि ती एक शैली तयार झालेली आहे, गुजरात पॅटर्न तयार झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. परत एकदा तुम्हाला सर्वांचं आणि खास करून सुनीता यशवंत पाटील मॅडम ज्या अध्यापिका आहेत नांदेडच्या, त्यांनी शेत उपलब्ध करून दिलं त्याच्याबद्दल देखील सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो. संयोजकांनी आणि इतर सर्व मंडळी कार्यक्रमाला एक 10,000 उंची प्राप्त करून दिली आणि त्याबद्दल देखील त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि मला देखील या कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित केलं, संधी दिली, सध्या शेवटी त्याबद्दल आभार व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद जाधव साहेब.